हॅलो स्टुडंट, आजच्या लेक्चरमध्ये आपण व्हीट कल्टिवेशन यामधील हार्वेस्टिंग हा पॉईंट्स पाहणार आहोत. मागील लेक्चरमध्ये आपण व्हीट यामध्ये सीड ट्रीटमेंट, मेथड ऑफ सोईंग, त्यामध्ये ब्रॉडकास्टिंग, ड्रिलिंग, सोईंग टाईम, सोईंग डायरेक्शन, सोईंग डेप्थ, सीड रेट, त्यानंतर स्पेसिंग म्हणजेच सोईंग डिस्टन्स, त्यानंतर मॅन्युरिंग, नंतर इरिगेशन हे पॉईंट्स अभ्यासलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण हार्वेस्टिंग हा मुद्दा अभ्यासणार आहोत. हार्वेस्टिंग टाईम ऑफ व्हीट डिपेंड्स अपॉन द व्हरायटी अँड टाईप ऑफ कल्टिवेशन. कशावर डिपेंड आहे तर ती व्हरायटी कुठली आहे व्हीटची आणि कल्टिवेशन आपण कुठलं घेतलेलं आहे, रेनफेड आहे की इरिगेटेड आहे. बरोबर. सेकंड, रेनफेड क्रॉप रिचेस the harvest stage much earlier than the irrigated crop. आता यामध्ये सुद्धा जर आपण रेनफेड व्हीट जर याचं कल्टिवेशन घेतलेलं असेल तर याची हार्वेस्टिंग ही आधी येते. कशाच्या आधी? इरिगेटेड क्रॉपच्या आधी. म्हणजे रेनफेड क्रॉप आपण आधी हार्वेस्ट करू शकतो, त्याची मॅच्युरिटी लवकर होते ॲज कम्पेअर टू इरिगेटेड क्रॉप. तिसरा मुद्दा आहे, इट इज हार्वेस्टेड वेन द ग्रेन्स हार्डन अँड द स्ट्रॉ बिकम ड्राय. तर यामध्ये साईन ऑफ मॅच्युरिटी असं पण आपण म्हणू शकतो की ग्रेन त्याचे जे धान्य आहे आतमधलं ओंबीमधलं तर ते थोडंसं हार्ड होते आणि त्याचा जो स्ट्रॉ आहे, स्टॉक्स आहे, तर तो ड्राय होतो. तर हे आपण यावरून समजू शकतो की व्हीट या क्रॉपचं हार्वेस्टिंग स्टेज मॅच्युरिटी पूर्ण झालेली आहे. नंतर चौथा मुद्दा आहे, हार्वेस्टिंग इज डन बाय कटिंग क्रॉप क्लोज टू ग्राउंड लेवल विथ द हेल्प ऑफ द सिकल. हार्वेस्टिंग आपण सिरियल क्रॉप जे आहेत, पॅडी असेल, व्हीट असेल, तर यामध्ये याची हार्वेस्टिंग जी आहे तर जनरली आपण सिकलच्या सहाय्याने करतो आणि हे क्रॉप ग्राउंड लेवलपासून कट करतो आहे विथ द हेल्प ऑफ द सिकल. द प्लांट्स आर टाईड इन स्मॉल बंडल्स अँड केप्ट टू ड्राय अंडर द सनलाईट फॉर फ्यू डेज और सन फॉर फ्यू डेज. त्यानंतर जे काही आपण छोटे छोटे त्याचे गठ्ठे बांधलेले आहेत तर ते बंडल्स आपण उन्हामध्ये ड्राय करण्यासाठी काही दिवसासाठी आपण ठेवतो. थ्रेशिंग इज डन बाय ट्रॅम्पलिंग अंडर द बुलक फीट ऑर बाय स्टोन रोलर ऑर बाय थ्रेशर. आता जनरली थ्रेशिंग ज्या वेळेस करतो आपण थ्रेशरच्या सहाय्यानेच करतो. देन नेक्स्ट, इन रिसेंट इयर हार्वेस्टिंग इज डन बाय repairs in bigger wheat plots in which operations like harvesting, threshing, cleaning and bagging are done at same time. तर अलीकडे काय करतात, ज्यावेळेस आपण हार्वेस्टिंग करतो त्यावेळेस एक मोठासा जो प्लॉट असतो त्यामध्येच वेगवेगळी ऑपरेशन एकत्रच केली जातात. त्यामध्ये हार्वेस्टिंग असेल, त्याचं थ्रेशिंग असेल, क्लिनिंग असेल आणि बॅगिंग असेल, पूर्ण पॅकिंग होईपर्यंत एकाच ठिकाणी आपण हार्वेस्टिंग करतो. समजा तुम्हाला 2 मार्कासाठी हार्वेस्टिंग हा मुद्दा आलेला असेल तर पहिला पॉईंट लिहिणं अपेक्षित आहे, हार्वेस्टिंग टाईम ऑफ द व्हीट डिपेंड अपॉन व्हरायटी अँड टाईप ऑफ कल्टिवेशन. सेकंड, रेनफेड क्रॉप इज हार्वेस्टेड अर्लियर दॅन द इरिगेटेड क्रॉप. थर्ड, हार्वेस्टिंग sign of harvesting or sign of maturity when the grains are hardened and straw become dry. Harvesting is done by cutting the crop close to the ground level with the help of the sickle. ठीक आहे, हे महत्त्वाचे पॉईंट्स आहे. म्हणजे 2 मार्कासाठी आपल्याला 4 पॉईंट्स अपेक्षित आहेत, तर तेवढे आपण महत्त्वाचे तुमच्या भाषेमध्ये सुद्धा लिहू शकता. असं नाही की इथं आहे त्याचप्रमाणे तुम्ही लिहिलं पाहिजे, फक्त मीनिंग त्याचं बदलायला नको. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण यील्ड पाहणार आहोत. ॲव्हरेज यील्ड ऑफ द व्हीट इन महाराष्ट्र इज फॉर लोकल व्हरायटीज रेनफेड क्रॉप अँड इरिगेटेड क्रॉप. 2 सीझन दिलेले आहे, रेनफेड आणि इरिगेटेड. त्यामध्ये रेनफेडचं जी यील्ड आहे ती आहे 3 to 4 क्विंटल पर हेक्टर आणि इरिगेटेड क्रॉप याचं यील्ड आहे 10 ते 12 क्विंटल पर हेक्टर. रेनफेडचं किती आहे? 3 ते 4 आणि इरिगेटेडचं 10 ते 12. For Mexican varieties, rain-fed crop, the yield is 15 to 20 quintal per hectare and irrigated crop 35 to 40 quintal per hectare.
जनरली महाराष्ट्रामध्ये ज्या आपण लोकल व्हरायटीज घेतो त्याचं यील्ड थोडंसं फार कमी आहे, परंतु मेक्सिकन व्हरायटी आहेत त्याचे जे यील्ड आहेत ते जास्त आहे. त्यामध्ये सुद्धा इरिगेटेड क्रॉप जे आहे लोकल व्हरायटीमधले असो किंवा मेक्सिकनमधले असो, तर इरिगेटेड क्रॉपचं यील्ड हे नेहमी रेनफेडपेक्षा हे जास्त असते. हे पण आपण इथे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आपण पाहणार आहोत क्वालिटी ऑफ व्हीट. त्यामध्ये व्हीटच्या वेगवेगळ्या क्वालिटीज आपण पाहणार आहोत. त्यामध्ये पहिली जी क्वालिटी आहे ती आहे फिजिकल क्वालिटी. फिजिकल क्वालिटी म्हणजे काय? द व्हीट ग्रेन्स शुड बी अंबर कलर्ड, बोल्ड, लॉंगिश, ओव्हल इन शेप अँड लस्टर्ड. त्यामध्ये फिजिकलमध्ये ओव्हरऑल त्याचा अपीरन्स त्या ग्रेन्सचा कसा आहे हे फिजिकल क्वालिटीमध्ये बघितलं जाते. त्यामध्ये त्याचा कलर असेल, त्याचा साईज असेल, त्याचा शेप कसा आहे यानुसार त्याची फिजिकल क्वालिटी चेक केली जाते. त्यानंतर नेक्स्ट आहे न्यूट्रिशनल क्वालिटी. वेन ग्रेन्स कंटेन प्रोटीन, स्टार्च, फॅट, मिनरल्स and vitamins, but the nutritional quality is judged on the basis of protein content. On the basis of protein content, wheat grains are classified as low protein below 8%, medium protein 8 to 12% and high protein above 12%. आता न्यूट्रिशनल क्वालिटीमध्ये प्रोटीन पर्सेंटेज चेक केलं जाते. त्यामध्ये व्हीट ग्रेनमध्ये जनरली प्रोटीन बरोबर स्टार्च, फॅट, मिनरल्स आणि विटॅमिनसुद्धा असतात. पण प्रोटीन कंटेंटवरती आपण जज करतो. त्यामध्ये लो असेल तर 8च्या खाली, मीडियम असेल तर 8 ते 12च्या दरम्यान आणि जर हाय प्रोटीन असेल तर ते 12च्या पुढे असणार आहे. ही झाली न्यूट्रिशनल क्वालिटी. त्यानंतर मिलिंग क्वालिटी. Milling quality is judged by easiness in milling and yield of the flour obtained after milling. आता मिलिंगमध्ये काय केलं जाते तर त्याची फ्लोअर ची क्वालिटी कशी आहे, फ्लोअर कसं आहे. मिलिंग क्वालिटी इज बाय इझीनेस ऑफ द मिलिंग अँड यील्ड ऑफ द फ्लोअर ऑब्टेन आफ्टर मिलिंग. म्हणजे ज्यावेळेस आपण त्याचा फ्लोअर तयार करतो तर त्यामध्ये किती किलो गव्हापासून किती प्रमाणामध्ये त्याचं फ्लोअर ऑब्टेन झालेलं आहे आपल्याला व्हरायटीनुसार त्याच्यामध्ये व्हेरिएशन असू शकते. तर अशा प्रकारे मिलिंग क्वालिटी आपण जज करतो. त्याच्यानंतर पुढची क्वालिटी आहे चपाती मेकिंग क्वालिटी. द फ्लोअर शुड बी मीडियम स्ट्रॉंग अँड हॅव हाय वॉटर ॲब्सॉर्प्शन कॅपॅसिटी. द dough should be non-sticky, pliable, elastic and extensible, while baking chapati should puff fully and taste sweetish. आता यामध्ये चपाती मेकिंग क्वालिटी म्हणजे किती इझिली आपण त्या पिठापासून चपात्या तयार करू शकतो. त्यामध्ये त्याची ॲब्सॉर्बिंग कॅपॅसिटी किती आहे, म्हणजे पीठ मळत असताना आपण त्याला किती प्रमाणामध्ये पाणी लागते, त्याच्यानंतर त्याचा जो डो तयार होतो पीठ मळलेलं तर तो नॉनस्टिकी आहे का, त्याच्यामध्ये इलास्टिसिटी किती आहे, तो किती एक्सटेन्सिबल होतो आणि बेक केल्यानंतर त्याला भाजल्यानंतर चपातीला की ती किती प्रमाणात फुगते, नंतर त्याची टेस्ट कशी आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी चपाती मेकिंगमध्ये पाहिल्या जातात. त्याच्यानंतर आहे ब्रेड मेकिंग क्वालिटी. The flour should have high water absorbing capacity and the dough must be of good elasticity and stability. फ्लोअरमध्ये ब्रेड मेकिंग ज्यावेळेस आपण ब्रेड तयार करतो त्यामध्ये सुद्धा वॉटर ॲब्सॉर्बिंग कॅपॅसिटी म्हणजे पाणी शोषून घेण्याची क्षमता आणि त्याची इलास्टिसिटी, स्टॅबिलिटी कशी आहे. आफ्टर बेकिंग इट शुड प्रोड्यूस loaf of a large volume, good internal crumbs, structure, golden brown crust. ब्रेडमध्ये सुद्धा तो कशा प्रमाणामध्ये तयार झालेला आहे आणि तयार झाल्यानंतर त्याचे स्ट्रक्चर कसं आहे, त्याचं व्हॉल्यूम कसं आहे हे सुद्धा ब्रेड मेकिंग क्वालिटीमध्ये चेक केलं जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बिस्किट मेकिंग क्वालिटी. फॉर बिस्किट फ्लोअर शुड बी सॉफ्ट अँड वीक ऑर
प्लायबल बट नॉन इलास्टिक. यामध्ये बिस्किट मेकिंगमध्ये बिस्किट फ्लोअर कसा असला पाहिजे, सॉफ्ट आणि वीक किंवा प्लायबल बट नॉन इलास्टिक. तो कसा असला गरजेचा आहे, नॉन इलास्टिक. इलास्टिसिटी त्यामध्ये जास्त नको. रवा और सुजी मेकिंग क्वालिटी. द हार्ड व्हीट इज मोर सुटेबल फॉर रवा और सुजी बिकॉज ऑफ देअर स्ट्रॉंग ग्लुटेन. आता यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की जो सॉफ्ट व्हीट आहे त्याच्यामध्ये ग्लुटेनचं प्रमाण थोडंसं कमी असते ॲज कम्पेअर टू हार्ड व्हीट. हार्ड व्हीटमध्ये ग्लुटेनचं प्रमाण जास्त असते आणि त्यापासूनच रवा किंवा सुजी असेल तर ती आपण तयार करतो. त्यानंतर स्ट्रॉ क्वालिटी. द स्ट्रॉ शुड बी सॉफ्ट अँड पॅलॅटेबल. स्ट्रॉ कसा असणं गरजेचं आहे, सॉफ्ट आणि पचायला हलका. पॅलॅटेबल म्हणजे पचायला हलका. अशा प्रकारे आपण त्याची जी क्वालिटी आहे ती चेक केलेली आहे. ठीक आहे. तर आता आपण क्वालिटीमध्ये कोणकोणते मुद्दे पाहिलेले आहे पहा. आपल्याला याच्यावरती वेगळा एक शॉर्ट नोट्स विचारली जाऊ शकते. फिजिकल क्वालिटी, न्यूट्रिशनल क्वालिटी, मिलिंग क्वालिटी, त्याच्यानंतर चपाती मेकिंग क्वालिटी, ब्रेड मेकिंग क्वालिटी, बिस्किट मेकिंग क्वालिटी, रवा मेकिंग क्वालिटी अँड स्ट्रॉ क्वालिटी. आता याच्यामध्ये जे काही मुद्दे आहेत एकूण 8 तर ते तुमच्या लक्षात ठेवा. त्याच्या आतमधलं जे काही 1-2 पॉईंट्स आहेत त्याच्याशी रिलेटेड तर ते तुम्ही तुमच्या भाषेमध्ये सुद्धा लिहू शकता. ठीक आहे. याच्यामध्ये एक मुद्दा त्यातला दिलेला आहे, थोडासा एक्सप्लेन केलेला आहे. न्यूट्रिशनल क्वालिटी ऑफ व्हीट. न्यूट्रिशनल क्वालिटी ऑफ द व्हीट आपण ह्याच्यामध्ये बघितलं आहे पण तो थोडक्यात पाहिलेला आहे. ठीक आहे. व्हीट ग्रेन कंटेन प्रोटीन, स्टार्च, सोल्युबल शुगर, सेल्युलोज, फॅट्स, minerals like phosphorus and iron and vitamin like thiamine, riboflavin. On the basis of protein content, wheat grains are classified into 3 category. आता हे पण सुद्धा आपण पाहिलेलं आहे. सेपरेट ह्याच्यावरती जर शॉर्ट नोट विचारले तर आपल्याला लिहिता येणं अपेक्षित आहे. लो प्रोटीन कंटेंट बिलो 8%, मीडियम प्रोटीन कंटेंट 8 to 12%, हाय प्रोटीन कंटेंट अबाउट 12%. Especially gluten and lysine percentage of the protein decided the quality of the wheat. त्याच्यामध्ये लायसिन आणि ग्लुटेनचं पर्सेंटेज किती आहे तर त्यानुसार त्या व्हीटची क्वालिटी ही डिसाईड केली जाते. ग्लुटेन कंटेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज इट लार्जली अफेक्ट द क्वालिटी ऑफ द ब्रेड अँड अदर पेस्ट्री और बेकरी प्रोडक्ट्स. ठीक आहे. ग्लुटेन हे जे आहे गव्हामध्ये तर हे फार महत्त्वाचं आहे कारण त्याचा जो इफेक्ट असतो तर तो ब्रेडच्या क्वालिटीवर किंवा जे काही बाकीचे बेकरी प्रोडक्ट्स आहेत जसं केक आहे, पेस्ट्रीज आहे, पुडिंग्स आहे तर त्यावर तो पडत असतो. तर अशा प्रकारे शॉर्ट नोट्स आपल्याला न्यूट्रिशनल क्वालिटी याबद्दल विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे द सायलेंट फीचर्स ऑफ फर्टिलायझर अप्लिकेशन ऑफ व्हीट क्रॉप. हा तुम्हाला विचारला जाऊ शकतो शॉर्ट नोट्स म्हणून. द रिस्पॉन्स ऑफ व्हीट टू ऑर्गॅनिक मॅन्युअर इज लेस ॲज कम्पेअर्ड टू फर्टिलायझर. व्हीट किंवा गहू ह्या पिकाला ऑर्गॅनिक मॅन्युअरचा रिस्पॉन्स कमी आहे पण फर्टिलायझरचा तसा जास्त आहे. बट इट हेल्प्स इन इम्प्रूव्हिंग द स्ट्रक्चर ऑफ सॉईल अँड मॉइश्चर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ सॉईल. ठीक आहे. पण तरीसुद्धा ऑर्गॅनिक मॅन्युअरची आपण भर दिली तर त्यामुळे त्या जमिनीचं स्ट्रक्चर आणि त्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणू शकतो आपण, ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता ती चांगल्या प्रकारे राहू शकते. सेकंड, द इरिगेटेड व्हीट क्रॉप विथ मेक्सिकन व्हरायटीज गिव गुड रिस्पॉन्स to nitrogen but lower response to phosphorus and potassium. इरिगेटेड व्हीट ज्यावेळेस आपण घेतो आणि त्यामध्ये सुद्धा मेक्सिकन व्हरायटी असेल तर मेक्सिकन व्हरायटीज ह्या नायट्रोजनला चांगला रिस्पॉन्स देतात पण फॉस्फरस आणि पोटॅशला तेवढासा चांगला रिस्पॉन्स ह्या व्हरायटीज देत नाही. द रिस्पॉन्स टू द अप्लिकेशन ऑफ नायट्रोजन अलॉंग विथ द फॉस्फरस. The response to the application of nitrogen along with the phosphorus is better than the application of nitrogen and phosphorus alone. ठीक आहे. म्हणजे याचाच अर्थ असा की
ज्यावेळेस आपण पिकांना फर्टिलायझरचा डोस देतो त्यामध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरस ह्याचा डोस एकत्र जर दिला तर तो चांगला रिस्पॉन्स त्या पिकावरती दिसतो. जर आपण सेपरेट दिला, वेगवेगळा दिला, तर तितकासा रिस्पॉन्स आपल्याला त्या पिकांवरती दिसून येत नाही. म्हणून बेटर वे की रिस्पॉन्स जो आहे तो जर चांगला दिसून यायचा असेल तर अप्लिकेशन आहे नायट्रोजनचं त्याच्यासोबतच अलॉंग विथ फॉस्फरसचं अप्लिकेशन देणं आपल्याला गरजेचं आहे. डिफरंट ॲग्रोक्लायमॅटिक रिजन्स शो डिफरंट रिस्पॉन्स टू फर्टिलायझर. आता ज्या वेळेस आपण वेगवेगळ्या रिजनमध्ये याचं उत्पादन घेत असतो त्यावेळेस त्या क्लायमेटनुसार, तिथल्या वातावरणानुसार सुद्धा हे जे क्रॉप आहे हा वेगवेगळा रिस्पॉन्स त्या ठिकाणी देऊ शकते. 5वा आहे इंडो जेंजेटिक ॲल्युव्हियल सॉईल गिव्ज बेटर रिस्पॉन्स टू फर्टिलायझर दॅन ब्लॅक कॉटन सॉईल ऑफ महाराष्ट्र. आता यामध्ये ॲल्युव्हियल सॉईल ही फर्टिलायझरला जास्त रिस्पॉन्स देते ॲज कम्पेअर टू ब्लॅक कॉटन सॉईल. महाराष्ट्रामध्ये जी ब्लॅक कॉटन सॉईल आहे त्यामध्ये तितकासा रिस्पॉन्स ही फर्टिलायझरला देत नाही, पण ॲल्युव्हियल सॉईलमध्ये चांगला रिस्पॉन्स ही देते. नेक्स्ट, the response to the fertilizer is also depend upon time of sowing, spacing, seed rate, method of fertilizer application, variety, etc. हा जो रिस्पॉन्स आहे फर्टिलायझरचा तो कशावरती डिपेंड आहे तर वेगवेगळे फॅक्टर्स आहे, जसं की सोईंग टाईम, त्याचं स्पेसिंग, अंतर ओळीमधलं रोपांमधील, सीड रेट किती आहे, आपण कोणत्या पद्धतीने फर्टिलायझर अप्लिकेशनची मेथड फॉलो करतो, त्याच्यानंतर ड्रिलिंग ऑफ फर्टिलायझर ॲट 6 सेंटीमीटर डेप्थ बिलो द सीड गिव्ज द बेटर रिस्पॉन्स दॅन ब्रॉडकास्टिंग. ज्याप्रमाणे आपण फर्टिलायझर अप्लिकेशनची मेथड्स वरती म्हटलेलं आहे, सांगितलेलं आहे, तर यामध्ये जर आपण ड्रिलिंग मेथडनी फर्टिलायझर अप्लिकेशन केलं एकंदरीत 6 सेंटीमीटर खोलीवरती तर ते पीक त्या फर्टिलायझरला चांगला रिस्पॉन्स देते. पण आपण जर ब्रॉडकास्टिंग मेथडनी फर्टिलायझर अप्लिकेशन करत असू तर तेवढासा रिस्पॉन्स हे पीक त्या देत नाही. डिफरंट टाईप ऑफ नायट्रोजनस फर्टिलायझर गिव मोर ऑर लेस इक्वल रिस्पॉन्स, बट इन सम केसेस अमोनियम सल्फेट नायट्रेट हॅज प्रूव्ह बेटर दॅन अदर. ठीक आहे, बेटर दॅन अदर म्हणजेच काय तर वेगवेगळे जे नायट्रोजनस फर्टिलायझर आहे त्या वेगवेगळ्या नायट्रोजनस फर्टिलायझरचा रिस्पॉन्स हा वेगवेगळा त्या पिकावरती दिसून येतो. जसं फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे, इन केस ऑफ अमोनियम सल्फेट नायट्रेट हॅज प्रूव्ड बेटर दॅन अदर. म्हणजे युरिया असेल, अमोनियम सल्फेट असेल फक्त, तर त्यापेक्षा अमोनियम सल्फेट नायट्रेट आपण दिलं तर त्याचा रिस्पॉन्स आपल्याला पिकांवरती चांगला दिसून येतो. फोलियर अप्लिकेशन ऑफ युरिया इन ॲडिशन टू पार्ट अप्लिकेशन ऑन थ्रू सॉईल ॲट सोईंग गिव गुड रिस्पॉन्स इन केस ऑफ द रेनफेड वीट. आता यामध्ये फोलियर अप्लिकेशन आपण देतो. ठीक आहे, फोलियर अप्लिकेशन म्हणजेच काय तर वरून आपण स्प्रेइंग करतो युरियाचं, पण त्यामध्ये इन ॲडिशन केलं टू द पार्ट ऑफ अप्लिकेशन थ्रू सॉईल. जर सॉईलमध्ये आपण डायरेक्ट युरियाचं अप्लिकेशन दिलं असेल तर त्याचा रिस्पॉन्स ह्या पिकावरती आपल्याला चांगला आढळून येतो. तशा प्रकारे सायलेंट फीचर्स ऑफ फर्टिलायझर अप्लिकेशन ऑफ व्हीट क्रॉप वेगवेगळ्या पद्धतीने कॉम्बिनेशननी कधीतरी किंवा वेगवेगळ्या देण्यापेक्षा कॉम्बिनेशननी जर अप्लिकेशन आपण दिलं आहे तर त्या पिकावरती कशा प्रकारचा परिणाम दिसून येतो. जर नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमपेक्षा नायट्रोजन आणि फॉस्फरस हे एकत्र जर दिले तर त्याचा रिस्पॉन्स हा चांगला दिसतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे फॅक्टर्स आहे, जसं सोईंग टाईम आहे, सीड रेट आहे, स्पेसिंग आहे, असे वेगवेगळे फॅक्टर्ससुद्धा डिपेंड करतात. त्याचबरोबर कुठल्या आपण रिजनमध्ये घेतो याचं कल्टिवेशन तर ते सुद्धा फॅक्टर फर्टिलायझर रिस्पॉन्सिबल आहे असं आपण म्हणू शकतो. तर हे आपण सायलेंट फीचर पाहिलेले आहे. यावरती शॉर्ट नोट्स आपल्याला 2 मार्काची विचारली गेली तर 4 मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे. ठीक आहे, एकूण 9 मुद्दे आपण पाहिलेले आहेत.
आजच्या लेक्चरमध्ये आपण बघा काय पाहिलेलं आहे ते एकदा बघूया. यील्ड आपण पाहिलेलं आहे, हार्वेस्टिंग पाहिलेलं आहे, त्याच्यानंतर क्वालिटी, त्यामध्ये एकूण 8 क्वालिटीज आपण पाहिलेल्या आहेत. न्यूट्रिशनल क्वालिटी ऑफ व्हीट हा शॉर्ट नोट्स आपल्याला विचारली जाऊ शकते, तो मुद्दा आपण अभ्यासलेला आहे. सायलेंट फीचर्स आपण पाहिलेले आहेत. तर आजच्या लेक्चरमध्ये जे पॉईंट्स आहेत ते व्यवस्थित तुम्ही वाचन करा, समजून घ्या आणि आज आपण इथेच थांबणार आहोत. थँक्यू.